आपण वेगवेगळ्या खुणांचे वेगवेगळे शब्द कसे वाचायचे ते शिकलो. आता एक लक्षात ठेवायचं, जो चांगलं ऐकतो, जो चांगला ऐकतो त्याला श्रवण म्हणायचं. जो श्रवण करतो तो चांगलं बोलतो, भाषण करतो. जो चांगलं ऐकतो, भाषण करतो, बोलतो, तो चांगलं वाचतो. आणि जो चांगला ऐकतो, बोलतो, वाचतो, तो चांगलं लिहू शकतो, ऐकून सुद्धा लिहू शकतो. जो ऐकून लिहितो त्याला श्रुत लेखन करतो असं म्हणायचं. श्रुत म्हणजे ऐकणे, श्रुत लेखन म्हणजे ऐकून न चुकता लिहिणे. मग आची कोण ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा या खुणा आपण शिकलोय. तसं आता जोडायची अक्षर, अक्षर काय करायची, एक जोडायची, त्याला जोडाक्षरे म्हणायचं. आणि ही जोडाक्षरे कशी वाचायची ते तंत्र आपण शिकणार आहोत. बघा, जेव्हा अक्षराला अक्षर जोडलेलं असतं तेव्हा एखादं अक्षर निम्म काढलेलं असतं किंवा त्यातलं थोडं लिहायचं काहीतरी ठेवलेलं असतं. ते अक्षर पटकन वाचायचं, पण त्याच्या पुढचं पटकन वाचायचं. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ हे काय आहे, आता हे न निम्मच आहे, त्याची उभी रेष काढली नाही म्हणजे याला काहीतरी जोडायचं. वाचायचं कसं, हे अ न अन्न, पण त्याच्या पुढचं पटकन वाचायचं अण्णा अण्णा. लक्षात आलं का, अण्णा. आता पुढे हे काय आहे, आता हे निम्मच ब काढले बरोबर. ते वाचायचं पण त्याच्या पुढचं पटकन वाचायचं. काय आहे, अब्बा. काय आहे, पण त्याला काय जोडलंय, अड्डा. काय आहे, अड्डा. आता पुढं काय लिहिलंय बघा, मोठ्याने वाचायचं ट आणि त्याला टा. काय झालं, बर. हे अर्ध ज आहे, त्याला ज वाचावंच लागेल आपल्याला, स च, पण ते पुढचं पटकन वाचायचं सज्जा. काय झालं, सज्जा. हे ठ आहे आणि हे गठ्ठा. काय आहे, गठ्ठा गठ्ठा. अर्धच आहे, त्याला पुढं काहीतरी जोडणार आहे आपण. गल्ला. आणि पैसे ठेवलेला असतो तो गल्ला. काय केलंय, हे ल अर्ध लिहिलंय, पण वाचताना आपलं काय ठरलंय, हे ल वाचायचं पण त्याच्या पुढचं पटकन वाचायचं गल्ला. आणि आता काय बदल केला मी, गल्ली. आपण म्हणतो तू कोणत्या गल्लीला राहतो, तू कोणत्या गल्लीला राहते म्हणतो का नाही आपण. वल्ली. आता बघा,
मम्मा. पटकन वाचा. अय्या. पटकन वाचा. पण पटकन पुढचा वाचा. सव्वा. लक्षात आलं का? पण आता गंमत अशी आहे, हे ट आहे, याला आपण असं ट जोडलंय का नाही, पण हे ट आपण असं पण जोडू शकतो. ट बरोबर. हे ट ला ड असं जोडलंय, पण या ड ला असं पण जोडताय. बरोबर. बरोबर का? लक्षात आलं का? परत एक ठ आहे, या ठ ला असं ठ जोडलेलं आहे, पण हे असं पण येत. लक्षात आलं? हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जे अर्ध आहे ते वाचायचं, पण त्याच्या पुढचं पटकन वाचायचं. अर्ध वाचलं की थांबायचं नाही, लगेच पुढचं वाचायचं, म्हणजे आपल्याला जोडाक्षर अतिशय छान वाचता येत आहे. आता बघूया आपण. लक्षात आलं? आणि असे शब्द शोधायचे पुस्तकात, अक्षराला अक्षर जोडले, तेच अक्षर बर का. शलाच, मला म, कलाक, टलाट, शलाश, वलाव. लक्षात आलं? चलाच, खलाख, असे शब्द शोधायचे, तेच अक्षर त्याला जोडले. इथं ड ला ढ जोडलं, च ला च जोडलं, ल ला ल जोडलं, ख ला ख जोडलं, असे शब्द शोधायचे, वाचन सराव करायचा, लिहायचा सराव करायचा. समजलं का? अक्षराला अक्षर जोडायचं आणि कसं वाचायचं. आणि जर तुम्हाला ऐकून लिहा म्हणलं, समजा सच्चा, सच्चा, मग आपल्याला च झालं की लगेच च ऐकू येते. सच्चा पटकन वाचलंय म्हणून स काढायचं, अर्ध च काढायचं, पुढे च जोडायचं, सच्चा. आणि जे आपण लिहिलंय ते वाचल्यावर तसंच ऐकू येते का बघायचं. जर तसंच ऐकू येत असेल तर आपण लिहिलेलं बरोबर आहे, नाहीतर आपलं काहीतरी चुकलंय, राहिलंय असं समजायचं. त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं. सच्चा, चा चा जोर पण दिलेला आहे आणि लगेच पुढचं अक्षर आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला जोडाक्षराचा, वाचनाचा, लेखनाचा सराव करायचा आहे. आणि सराव केल्याशिवाय काही येत नाही. तुम्हाला जर वाटत असेल असे शब्द मला वाचायला आले पाहिजे, ऐकून लिहायला आले पाहिजे, तर आपण काय केलं पाहिजे, ते शब्द सारखे वाचले पाहिजे. वेगवेगळे शब्द येतात, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात, आपण वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. चला ठीक आहे.